पिण्याचं पाण्याचं साधन म्हणलं तर जास्त करून सगळ्यांना बोरवेल आहे. तर बोरवेल आमच्या कुणाच्या चालायचं नाही. तर आम्ही रात्री 12-1 वाजता उठायचो आणि पहाटे 4 ह्या दरम्यान आमची बोरवेल चालायची. अदरवाईज आम्हाला पाणी सुद्धा प्यायला नाही मिळायचं. आता ह्या 21 फेब्रुवारीला त्यांनी हा ट्रान्सफॉर्मर नवीन बसवलेला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या पुऱ्या एरियामध्ये पूर्ण प्रकाशमय झालेला आहे आणि पूर्ण जेवढ्या विजेच्या उपकरणे आहेत ती व्यवस्थित चालत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांचे सहकारी म्हणून पुनीत गलितकर साहेब यांनी तातडीने याच्यावर तोडगा काढण्याचं ठरवलं आणि आता आमच्या एरियामध्ये व्होल्टेजची समस्या सॉल्व्ह झालेली आहे. पूर्वी आम्हाला व्होल्टेज 90 ते 100 एवढा